ज्या लोकांमुळे माणसाचा माणसावर विश्वास आहे आणि माणुसकी जिवंत आहे त्या सगळ्यांना माझा सलाम. मी गौरव शिवाजी पवार आणि मी आपल्या एबीके टॉक्सला सगळ्यांचं स्वागत करतो. नवीन वर्षाच्या सुरुवातीला मी एक संकल्प केला होता, की मराठी वाचन आपलं खूप कमी झालंय आणि त्या अनुषंगानं मी एक पुस्तक मागवलं होतं आणि त्याबद्दल मी माझ्या चॅनलवर पोस्ट पण केली होती Instagramवरती, की मी ते पुस्तक कोणतं आहे, की ते आहे वेद महामानवाचा. लेखक आहेत डॉक्टर श्रीनिवास सामंत. तर ते आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांवर हे पुस्तक आहे, की त्यांच्या आयुष्यातल्या कारकिर्दीतले एक जे महत्त्वाचे त्यांच्या आयुष्यात घडामोडी घडल्या, त्यांचा पूर्ण सखोल अभ्यास या संशोधनात्मक लिखाणातून त्या लेखकाने सादर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर विषय असा आहे, की लहानपणापासून आपण महाराजांचा इतिहास आपल्या ठराविक गोष्टी शिकवल्या गेल्यात किंवा माहीत आहेत आणि जसं की अफजल खानाचा वध असेल, शाहिस्तेखानाची फजिती असेल, पुरंदरचा तह असेल, शिवराज्याभिषेक असेल, ह्या गोष्टी आपल्याला माहीत आहेत. पण त्यावेळेसचे जे हे घटना घडल्या आहेत, त्यावेळेसची तत्कालीन सामाजिक, राजकीय, आर्थिक परिस्थिती कशी होती, की त्यावेळेस महाराजांनी ते निर्णय कोणत्या परिस्थितीत घेतले, त्यांचं नेतृत्वगुण, त्यांची लढाईची युद्ध कौशल्य त्यांनी कसं वापरलं त्या त्या काळी आणि प्रत्येक शत्रूचं टेक्निक वेगळं होतं त्याला हँडल करण्याचं महाराजांचं आणि त्याला प्रत्येक वेळेसच्या कंडिशन पण वेगळ्या होत्या. त्यामुळे महाराजांनी प्रत्येक वेळेसच्या शत्रूला वेगवेगळ्या योजना आखून कसं नमवलं, ह्याचं एकदम सुंदर उदाहरण लेखकांनी ह्यामध्ये नमूद केलेलं आहे. त्यासाठी त्यांनी वेगवेगळ्या अशा मस्तपैकी नकाशांचा सुद्धा वापर केलेला आहे पुस्तकांमध्ये. म्हणजे त्यावेळेसची जी भौगोलिक परिस्थिती होती ना, ती पण आपल्याला जिओग्राफिकल जर लोकेशन कळली, की कुठून महाराजांनी कशी चाल केली, शत्रूनं कुठून चाल केली, महाराजांनी कसं-कसं ती पार पाडली मोहीम, ह्याचं पूर्ण डिटेलिंग दिलेलं आहे. त्याच्यामुळं आपल्याला त्या वेळेस महाराजांनी इतकं निर्णय क्षमता महाराजांची समजते, कसं-कसं महाराजांनी एवढ्या-एवढ्या बिकट परिस्थितीतून मार्ग काढून ती मोहीम फत्ते केली. बरं त्या वेळेस आर्थिक परिस्थितीची पण बाजू दाखवलेली आहे, की कशी होती स्वराज्याची अवस्था. त्यावेळेस राजकीय घडामोडी काय चालल्या होत्या. बरं एका वेळेस एकच आक्रमण होत नव्हतं. 2-2, 3-3 आक्रमण ॲट अ टाईम येत होते. आदिलशाही होती, खाली निजामशाही होती, कुतुबशाही होती, वर मोगल होते, इंग्रजने एंट्री केली होती, पोर्तुगीज तर पहिल्यापासूनच होते. त्याच्यामुळं एवढं साम्राज्य निर्माण करताना महाराजांना प्रचंड अडचणी आल्या. ह्यातून त्यांचे ह्या पुस्तकामध्ये फक्त एवढंच नाही दिलं, की किरकोळ गोष्टीवर वरून-वरून हात नाही मारलेला. ह्याच्यामध्ये महाराजांचं हेरखाता असेल, महाराजांचा आरमार असेल, महाराजांचं व्यापारविषयक धोरण असेल, ह्या प्रत्येक गोष्टीवर लेखकानं प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणजे हे एक काय म्हणतो आपण ऑल इन वन पुस्तक आहे. त्याच्यामध्ये पूर्ण महाराज तुम्हाला त्या वेळेस महाराजांनी जसे निर्णय घेतले, त्यांची महाराजांना समजण्याचा एक आपल्याला एक स्रोत आहे हा, की बाबा आपल्या वेळेस पण हे आपल्याला कसं रिलेट होतंय, की आपल्या वेळेस पण आपल्याला कधी-कधी आपण खचतो, की बाबा आपल्या लाईफमध्ये, की असं होतं, तसं होतं, छोटे-छोटे मोठे प्रॉब्लेम येतात आणि आपण थोडंसं रिव्हर्स बाग थोडंसं खचून जातो. पण अशा वेळेस जेव्हा आपण अशा महान पुरुषाचे जेव्हा आपण त्यांचं जीवनक्रम वाचतो आणि त्यावेळेस त्या घटना रिलेट करतो, तेव्हा कळतं, की आपल्यापेक्षा कितीतरी हजारो लाखो पटीने ह्यांचे प्रॉब्लेम मोठे होते आणि त्यांनी ते त्यावेळेस टॅकल केले आणि म्हणूनच ते आज एवढे युगपुरुष आहेत. पण त्यातून आपण 1% जरी घेण्याचा प्रयत्न जरी केला, तरी आपण कुठेच्या कुठं पोहोचू. त्यामुळं हे पुस्तक वाचून मी ह्याच्यातले काय-काय जे क्रक्स आहे ना, एकदम काही भारी-भारी किस्से आहेत, काय की त्यातून मला जे सार गावला मी तुम्हाला आपल्या दर्शकांपर्यंत माझा पोहोचवण्याचा प्रयत्न राहणार आहे. माझं पुस्तक पूर्ण वाचून नाही झालेलं, निम्मच वाचलेलं आहे मी. माझं चालू आहे. पण जेवढं जे असे जे पॉइंट येणार आहेत त्याच्यामध्ये मी ते तुमच्यापर्यंत 100% पोहोचवीन आणि अतिशय सुंदर पुस्तक आहे आणि नक्कीच वाचनाची आवड तुम्ही पण वाढवा आणि ह्यातून फायदा करून घ्या आणि पेपर वाचनाची पण आवड चालू ठेवा. पेपर वाचनामुळे माझा आता 15 दिवसाचा अनुभव आहे, की त्यामध्ये खूप कॉन्सन्ट्रेशनचा जो अभाव झाला होता, Instagram, रील्स स्क्रोलिंग वगैरेमुळं, तो बऱ्यापैकी कमी झालेला आहे आणि एकाग्रतेचा मला फरक जाणवलेला आहे. तर तुम्ही पण ट्राय करा आणि ह्या नवीन पुस्तकातला आपला डाटा जो येणार आहे, त्याचा पण त्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.